कोकणातील आदर्श सरपंचाचा सन्मान आणि आदर्श गाव बनवू या अशी मोहीम दैनिक पुढारीने हाती घेतली असून या मोहिमेचा शुभारंभ सोहळा दिनांक 18 जून 2025 रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे पार पडला। ग्रामविकास पंचायत मंत्री जयकुमार गोरे आणि भरतशेठ गोगावले मंत्री रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम सोहळा संपन्न झाला। कोकणातील रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील 40 आदर्श सरपंचांचा यावेळी सन्मान केला गेला। सन्मानित करण्यात येणाऱ्या आदर्श सरपंचामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील सारळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमित नाईक यांना आदर्श सरपंच पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला। अमित नाईक यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली ग्रामविकास, स्वच्छता, महिला सक्षमीकरण यासाठी त्यांनी घेतलेले पुढाकार विशेष उल्लेखनीय ठरले। त्यांनी केलेल्या या विविध उपक्रमांमुळे रायगड जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण केलाय। त्यांच्या या कामाची दखल घेत दैनिक पुढारीच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याचे शिवसत्ता टाइम्सशी बोलताना सांगितले। आमदार आणि मंत्र्यांपेक्षाही सरपंच अनेक कामे करू शकतात, त्यासाठी अधिक जागरूक राहून सरपंचांनी काम केल्यास ते दीर्घकाळ सर्वांच्याच लक्षात राहते। अमित नाईक यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी ज्यांचा सहभाग मोलाचा आहे असे आमदार प्रशांत ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त यावेळी उपस्थित होते। 2025 आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार मिळालाय, काय सांगा? सर्वप्रथम मी दैनिक पुढारीचा आभार मानतो, कारण मी एक सारळ म्हातोळी या छोट्याशा खेडेगावातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे आणि समाजाचं म्हणजे 20% राजकारण आणि 80% समाजकारण हे मी अंगीकृत बाळगलेलं आहे आणि त्याची दखल घेत आज मी जेव्हापासून म्हणजे मी शाळा सोडल्यापासून मला साधं प्रशस्ती मिळालं नव्हतं, परंतु आज दैनिक पुढारीने आज एवढा मोठा मला सन्मान दिला। त्यांनी मी केलेल्या कार्याची दखल घेतली आणि त्यांनी आज मला हा पुरस्कार दिला, त्याबद्दल त्यांचं खरोखर मी आभारी आहे। खरं सांगायचं तर मला समाजकारण करायला भरपूर आवडतं। मी राजकारण फार कमी करतो आणि समाजकारण हे वेळोवेळी करत असतो आणि समाजकारण करताना असे म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये आतापर्यंत आयुष्यामध्ये बरेचसे पुरस्कार मिळाले पाहिजे होते अशी मी कामं केलेली आहेत, परंतु आजपर्यंत मी कधी प्रकाश झोतात येऊन कोणतंही काम केलं नाही किंवा कोणतंही काम केल्यानंतर त्याची प्रसिद्धी घेतली नाही, त्यामुळं मी थोडंसं पाठी होतो। परंतु दैनिक पुढारीने मला हा पुरस्कार दिला, त्याबद्दल खरोखर त्यांचा आभार मानतो आणि ह्यातून मला आणखी स्फूर्ती मिळाली। लोकांसाठी लोकविमुख कामं करण्याची मला स्फूर्ती मिळाली आणि ह्याच्या पुढेही माझ्याकडनं अशीच समाजासाठी कामं कायम चालू राहतील आणि माझ्यासारख्या एका छोट्याशा समाजसेवकाला किंवा छोट्याशा कार्यकर्त्याला हा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल खरोखर म्हणजे माझ्याबरोबर आजपर्यंत माझ्या आयुष्यात त्यांनी मला सहकार्य केलं, जे माझे पाठीराखे आहेत किंवा माझ्या सरपंच कारकिर्दीत माझे ग्रामस्थ असतो, माझे कार्यकर्ते असतो, हा पुरस्कार मी खऱ्या अर्थाने मी त्यांना प्रदान करतो। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।